पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची येणारी निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पूर्ण ताकदीने लढवणार, वेणुनाथ कडू। शिक्षक मतदारसंघावर झालेली राजकीय पक्षाची घुसखोरी व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटण्यासाठी शिक्षक परिषद निवडणूक लढवण्यास सज्ज, नागरगोजे। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघावर राजकीय पक्षाची झालेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी येणारी पुणे विभाग शिक्षक परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी आज सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या भव्य निर्धार मेळाव्यात केले। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शेतकरी भवनमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांचा निर्धार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू बोलत होते। यावेळी बोलताना संघटनेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदार संघाने 22 आमदार निवडून दिले होते, परंतु अलीकडील 12 वर्षाच्या काळात शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या राजकीय पक्षाने मतदारसंघावर कब्जा केल्याने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आज अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत। 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण क्षेत्रातील शालांत आयडीच्या माध्यमातून झालेला मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला। त्यावर मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी साधा आवाज देखील उठवला नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली। शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी आमदार नागो गाणार यांनी देखील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व भ्रष्टाचारात सहभाग असणाऱ्या विरुद्ध SIT नेमून कार्यवाही व्हावी म्हणून आवाज उठवला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाची झालेली घुसखोरी रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा प्रतिनिधी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील झालेला मोठा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून 5ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने निर्धार मेळाव्याचे आयोजन सुरू करण्यात आले असून या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून नोव्हेंबर 2026 मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघावर शिक्षक परिषदेच्या उमेदवाराची चाचपणी, शिक्षण क्षेत्रातील समस्यांची जाण असलेल्या व चळवळीतील शिक्षकाला निवडून देण्यासाठी निर्धार मेळावे उमेदवार निश्चित केला जाणार आहे। येणारी पुणे विभाग शिक्षक परिषदेची ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यात येणार असल्याचेही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी शेवटी सांगितले। शिक्षक निर्धार मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत सुरेश राठोड यांनी केले, तर प्रास्ताविक संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केले। या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सहकार्यवाहक राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, संघटन मंत्री किरण बावठाणकर, कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, माजी आमदार व संघटनेचे कार्याध्यक्ष भगवानराव साळुंखे, आदम मुजावर, बाळासो चोपडे, अंजली गोरे, रामदास अभंग, सोमनाथ राठोड, डॉ. सुजाता कुलकर्णी, बाळासो शिंगाडे, बाळासाहेब कणके आदी उपस्थित होते। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।